मंत्रिमंडळ बैठकीतनं मोठी अपडेट येते। अनेक मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। बैठकीतल्या प्रस्तावांची पूर्वकल्पनाच दिली जात नाही असा अनेक मंत्र्यांचा आरोप आहे। थेट बैठकीत प्रस्तावांना मंजुरी मिळते असं राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी आरोप केला आणि त्यामुळे तीव्र नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। राजू सोनवणे आपल्याला अधिकचे अपडेट देतात। राजू, काय झालं नेमकं मंत्रिमंडळ बैठकीत आणि कोणकोणते हे असे मंत्री आहेत की जे नाराज आहेत असं कळतंय? पाहतो आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून काही मंत्री जे आहे मोठ्या प्रमाणावरती नाराज आहे। त्यांचं म्हणणं आहे की मंत्रिमंडळामध्ये येणारे जे काही प्रस्ताव आहे त्याची पूर्वकल्पना दिली गेली पाहिजे। एक दिवस आधी प्रत्येक मंत्र्यांना अभ्यास करण्यासाठी तो विषय दिला जातो, अशा प्रकारची तरतूद आहे। मात्र आता सध्या आयत्या वेळी जे आहे ते अनेक विषय आणले जातात आणि त्यावरती मान्यता मिळते। कुठल्या प्रकारची चर्चा जी आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होत नाही किंवा त्याचं जे आहे ते संपूर्णपणे माहिती मंत्र्यांना दिली जात नाही। त्यामुळे कुठेतरी याच्यावरती जे आहे ती नाराजी व्यक्त केली गेलेली आहे। कारण हे सगळे निर्णय घेत असताना मंत्र्यांना याचा सखोलपणे अभ्यास असणं अपेक्षित आहे। त्यामुळे एक दिवस आधी याची पूर्णपणे जी आहे ती माहिती देण्यात यावी अशा प्रकारचा नियम आहे। मात्र हा नियम सगळा धाब्यावरती बसून कुठेतरी आयत्या वेळी अनेक विषय आणले जातात। जसं की काल कॅबिनेटची बैठक पार पडली। अजेंडावरती फक्त 3 विषय होते, त्यापैकी 2 विषय रेग्युलर होते आणि 1 विषय बाहेरचा फक्त होता। आणि त्यानंतर कॅबिनेट मीटिंग सुरू झाल्यानंतर जवळपास 29हून अधिक विषय जे आहे ते मांडले गेले होते आणि यावरती चर्चा सखोल न होता जे आहे ते त्याला मान्यता दिली गेली। त्यामुळे कुठेतरी जे आहे ते आमच्या अधिकारांचा प्रश्न निर्माण होतो। उदाहरणार्थ काल जर पाहिलं आपण तर रेस्को सोडचा एवढा मोठा निर्णय होत असताना त्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं। मात्र तसं न करता थेट जे आहे ते निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेवरती जे आहे ते अनेक मंत्री नाराज आहे। विशेषतः अजित पवार गटाचे मंत्री नाराज आहे आणि इतर मंत्र्यांचा सूर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे उद्या पुन्हा एकदा कॅबिनेट आहे। या कॅबिनेटमध्ये सुद्धा कालच्या सारखंच होतंय की आणखी काय बदल होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।